काय वाईट परिस्थिती आहे ना? तुम्ही म्हणाल कोणाची? अहो प्रत्येकाचीच, पण कार्यकर्त्यांची थोडी जास्तच आहे. कार्यकर्त्याला हेच कळत नाही की अहो इतकी वर्ष सतरंजा उचलत होतो, ज्याच्या उचलत होतो त्याचा पक्ष ऐन निवडणुकीच्या वेळेला पक्षांतर केल्यामुळे सतरंजीचा रंगही बदलतो. मुळात कार्यकर्ता संभ्रमित अवस्थेत आहे. त्या हास्यजत्रा बघितल्या का तुम्ही? मी कार्यकर्ता, तशीच परिस्थिती आहे. तो बिंडोक आहे अशा स्वरूपाची त्याचीच मानसिकता व्हायला लागली आहे. कारण काल परवापर्यंत जो नेता आपल्याला घोषणा द्यायला लावत होता, कोणाच्या तरी विरोधात त्याच पक्षाच्या मांडीवर जाऊन बसलेला पाहायला मिळतोय. मुळात हे का घडतंय? तर प्रत्येक राजकारण्याला सत्ता हवी आहे. मग सत्ता कशासाठी हवी आहे? तर त्याला काय तुमचं आमचं भलं करण्यासाठी नको आहे. त्याला रस्ते गटारी साफ करायच्या नाही किंवा चांगले रस्तेही करायचे नाही. त्याला दलाली करायची आहे. दलाली कोणाची करायची आहे? बिल्डर्सची करायची आहे. त्याला कोणाची दलाली करायची आहे? जमीन माफियांची. त्याला कोणाची दलाली करायची आहे? तर ठेकेदारांची. त्याला कोणाची दलाली करायची आहे? तर त्याला दलाली करायची आहे अधिकाऱ्यांची. आणि हे करायचं असलं तर मग त्यासाठी हातात सत्ता लागते. ही सत्ता मिळवण्यासाठी मग जो रंग पांघरावा लागला तो चालेल, मात्र सत्ता द्या असं म्हणण्याची वेळ या राजकारण्यांवर आली आहे. त्यातून मग नगरसेवक पद पाहिजे, कारण आपल्या गल्लीचा दादा मीच, काय आपल्या एरियाची रेषा आखून मी कसा या एरियाचा वाघ हे दाखवण्यासाठी नगरसेवक होणं गरजेचं असतं. त्यासाठी म्हणून हा सगळा खेळ सुरू आहे. त्यामुळे तुम्ही असं समजू नका ही विचाराची लढाई आहे. ही विचाराची नाही, ही फक्त सत्ता आणि पैशाची लढाई आहे. आणि त्यासाठी म्हणून पक्षांतर सातत्यानं सुरू आहे. आणि मग परपक्षीय जेव्हा आपल्या पक्षामध्ये येतात त्यावेळेला कार्यकर्त्यांची परिस्थिती ही अत्यंत दयनीय होते. मग त्यांच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळतात, त्यांना उमेदवारी नाकारली जाते. इतकंच नाही, अंतर्गत राजकारण होतं आणि मग त्यातून बिचारा उमेदवार जो अनेक वर्ष पक्षासाठी काम करतो तो घरी बसतो. तो तर घरी बसतो, पण कार्यकर्ता संभ्रमित होतो. कार्यकर्ता म्हणून काम करत असताना तुम्ही एक लक्षात घ्या की तुमचा वापर करून घेतला जातोय. आणि जोपर्यंत तुम्ही कार्यकर्ता म्हणून विचाराशी निष्ठ नसाल तोपर्यंत तुमचा असाच वापर करून घेतला जाईल. त्यामुळे पुढच्या वेळी जरा विचार करा सतरंजी उचलताना. आणि इतकंच नाही, तुम्ही मतदान करतानाही लक्षात घ्या की मतदान कोणाला करताय. छोट्या छोट्या पक्षाच्या कार्यकर्त्याला नगरसेवक म्हणून निवडून द्या, मात्र तो गल्ली गटर यासाठी काम करेल याचा विचार करा. जर तो ते करणार असेल तर नक्की त्याला मत द्या, नाहीतर नोटा दाबा तरी चालेल. आज पुरतं ब्लॅक अँड व्हाईट मध्ये इतकंच. बघत रहा साम टीव्ही.